छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस लाच घेतानाचा लाईव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती आलेला आहे। तर एका खासगी जागेवरच अतिक्रमण काढण्यासंदर्भात पोलीस संरक्षण देण्यासाठी पोलीस निरीक्षकाने तब्बल 10 लाखांची लाच मागितलेली आहे आणि लाच देतानाचा व्हिडिओ तक्रारदाराने थेट संभाजीनगरच्या पोलीस उपायुक्तांना पाठवलाय। लाच स्वीकारताना लाईव्ह व्हिडिओ असल्याने पोलीस दलात चांगलीच खळबळ माजली आहे। अखेर पोलीस उपायुक्तांनी एका कॉन्स्टेबलला निलंबित केले, तर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची चौकशी आता या संपूर्ण प्रकरणात केली जाते। दिले 10,000 रुपये देते मला, उद्या परवा देते मला 2-4 दिवसात। 40 आहे सगळ्या गोष्टी परिपूर्ण असताना देखील माझ्याकडून आता 40,000 रुपये घेतलेत आणि 5,000 रुपये पण मी त्या कर्मचाऱ्याला दिलेत। असे 45,000 रुपये घेतलेत। PI साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यादव साहेब पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे PI साहेब यांनी सांगितले होते आणि हे जे पोलीस कर्मचारी होते आता पवार म्हणून, त्यांच्याकडे मी ते पैसे दिलेले आहेत। प्राइमा फेसी दिसत आहे की आमचा एक कॉन्स्टेबल त्यामध्ये इन्वॉल्व होता आणि त्यांनी ब्राईब घेतलेली आहे। ती तक्रार घेतल्यानंतर आम्ही ताबडतोब डिसिजन घेतले आणि त्या कॉन्स्टेबलला आम्ही सस्पेंड केलेलं आहे। आणि राहिला ठाणे प्रभारीचा सवाल, ते ठाणे प्रभारीचे बाबतीत एक डिफॉल्ट रिपोर्ट CP सरांना सुद्धा मी पाठवलेला आहे।